संभाजी विश्वास पाटील लिखित कादंबरी. भाग ताटातूट. राज्याभिषेकानंतर प्रथमच शिवाजीराजे मोहिमेसाठी बाहेर पडणार होते. आपल्या कर्नाटकाच्या मोहिमेची त्यांनी जोरदार तयारी चालवली होती. 40,000चे पायदळ आणि 20,000चे घोडदळ घेऊन शिवाजीराजे आणि शंभूराजे मोहिमेवर निघायचे होते. परक्या मुलखामध्ये एवढे मोठे लष्कर पोसायचे तर त्याची उत्तम तयारी करणे गरजेचे होते. त्या तयारीसाठीच गडाखालचे राजवाड्याच्या रानातले 18 कारखाने रात्रंदिवस सुरू होते. यंत्रशाळांमध्ये बारूदखान्याकडे तसेच मुख्य फळावरही एकच गडबड उडाली होती. दिवसातून अनेक वेळा थोरले राजे शंभूराजांकडे चौकशी करत, भागानगरला मादण्णा पंतांना खलिता धाडलात का? राजापुराहून फिरंग्याकडून नवा दारुगोळा निघाला की नाही? जंजिरेकर सिद्धीच्या संभाव्य उपद्रव्याची काय व्यवस्था केलीत? श्रीबाग, चौल आणि रेवदंड्याकडे पथके रवाना झालीत किंवा कसे? थोरल्या राजांचे प्रश्न अनेक होते. शंभूराजे भल्या पहाटे उठून दिवस उजाडण्याआधीच फळावर येऊन बसायचे. त्यांच्या आधी इमानी रायप्पा येऊन युवराजांची वाट बघत बसून राहायचा. रात्री खाजगीकडे परतायला शंभूराजांना उशीर व्हायचा. येसूबाई आणि दुर्गाबाईंचे डोळे शंभूराजांच्या वाटेकडे लागायचे. शंभूराजे जाणते करते झाले होते. थोरल्या राजांकडून पडेल ती जबाबदारी आणि जोखीम पार पाडत होते. त्यांच्याकडून जाणत्या झालेल्या पुत्राचे सुख म्हणजे काय असते याची प्रचिती शिवरायांना येत होती. अनेक दरकदारांना, सरदारांना ते परस्पर सांगत, एवढ्याशा कामगिरीसाठी आमच्याकडे कशाला धावता? युवराजांना भेटा, ते सक्षम आहेत. मोहिमेत युवराजांवर पडणारी जबाबदारी पाहून युवराजांचे यार दोस्तही खूप खुशीत होते. शंभूराजांना तयारीमध्ये काही कमी अधिक पडू नये यासाठी थोरल्या महाराजांनी बाळाजी चिटणीसांना मुद्दाम सूचना दिल्या होत्या. बाळाजी पंत युवराजांच्या प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष पुरवित होते. शिवरायांचा रायगड, त्यांचे स्वराज्य, त्यांचा न्याय आणि नीती याचे कौतुक उभ्या महाराष्ट्र भूमीला होते. रायगडावरच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये शिवरायांच्या शेजारी युवराज म्हणून बसलेल्या देखण्या शंभूराजांना अवघ्या महाराष्ट्राने पाहिले होते. विशेषतः रायगडाच्या परिसरातील बीरवाडी, पाली, पोलादपूर, महाड, चांदोशी ते श्रीबागेपर्यंतचे अनेक तरुण शंभूराजांच्या अवतीभवती गोळा झाले होते. आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन जोरदार गोळाफेक करत शंभूराजे आजूबाजूच्या खेड्यांतून रपेट मारायचे. चांदोशीपासून ते कोकणदिव्याच्या उंच सुकड्याच्या शेंडीपर्यंत सुमारे 4,000 फुटांचे अंतर धावत चढायची त्यांच्यामध्ये स्पर्धा लागायची. कधी शंभूराजे आपल्या सवंगड्यांसोबत लिंगाण्याच्या भयकारी कड्यांवर रात्री कंठत, कधी भरल्या काठगंगेला मोठाली आडवी जाळी बांधून गोड्या पाण्यातली मासेमारी होई, तर कधी बाणगंगेच्या खाडीत जाऊन ते दोस्तांसोबत समुद्र स्नानाचा यथेच्छ आनंद लुटत असत. छोट्याशा खेड्यात गरीबाच्या लग्नात युवराज लेझीम आणि दांडपट्टा खेळे. त्याचे रयतेला खूप कौतुक वाटे. अनेक दऱ्याखोऱ्यातले बहादूर तरुण शंभूराजांना येऊन भेटत होते. युवराज त्यांची लष्करात भरती करत होते. एके दिवशी भोगावती काठचा ज्योत्याजी केसरकर कोल्हापुराकडून चालत आला. त्याला शिवरायांचा पुत्र कसा दिसतो हे पाहायची उत्सुकता होती. शिवराजांशी त्यांची एक भेट झाली. त्या भेटीतच ज्योत्याजी त्यांचा जन्माचा यार बनला. शंभूराजे एकदा घोडेडोहाकडच्या रानात शिकारीला गेले होते. तेव्हा त्यांच्या हातातून निसटलेल्या रानडुकरावर पोरसवदा रायप्पा नाकाने उडी घेतली. डुकराने रायप्पाला तीक्ष्ण सोडक्यांनी फाडले.
परंतु त्याची मुंडी बगलेत घेऊन रायप्पाने त्याला कोंडून मारले. त्या मोहिमेपासून रायप्पा शंभूराजांच्या सेवेत आला आणि जन्माचा सेवक बनला. दरबार असो वा देवकर, रायप्पा युवराजांचा सच्चा पाठीराखा मित्र म्हणून त्यांच्या सोबत कायम राहायचा. फक्त कवी कलश युवराजांपेक्षा 10 वर्षांनी वडील होते. अन्यथा युवराजांनी सारे आपल्याच सीनेचे यार दोस्त आपल्या अवतीभोवती गोळा केले होते. ते आपल्या लाडक्या युवराजासाठी प्रसंगी जान कुर्बानही करायला तयार होते. विशेषतः राज्याभिषेकाच्या सोहळ्यानंतर शंभूराजांच्या वर्तनाबाबत काही शास्त्री पंडित आणि घरंदाज मराठे नाराज झाले होते. सर्वांकडून थोरल्या महाराजांच्या कानापर्यंत एक तक्रार गेली होती. संभाजीराजे तेजपुंज आहेत, धाडसी आहेत, पण आजकाल त्यांचा घोडा चौकूर उधळू लागला आहे. युवराज म्हणून मानमत्ताब उरला नाही. कुठेही वाड्या वस्त्यांमधून डोंगर रानातून भटकत राहतात. महार मांग, कोळी कोष्टी, धनगर हटकरी अशा हलक्या लोकात वावरतात. एके दुपारी शिवाजीराजांनी आपल्या पुत्राला मुद्दाम बोलावून घेतले. ते देवघरात बसून होते. शंभूराजे भीतीच्या दडपणाखालीच होते. तेथे पोचले. महाराज हसून म्हणाले, आपण फक्त दऱ्याखोऱ्यातून घोडा उधळू नका. स्वार्थाचा कोणालाही वारा न लागणारी सच्ची सामान्य माणसं तेथे राहतात. ती वेचा. ती शिदोरी तुम्हाला जन्मभर पुरेल. काय बोलावे तेच शंभूराजांना कळेना. तेव्हा शिवाजी महाराज हसून बोलले, तुम्हाबाबत खूप तक्रारी पोचल्या आहेत आमच्याकडे. मात्र आज आम्ही तुम्हाला तुमचे अभिनंदन करण्यासाठी बोलावले आहे. शंभूबाळ, तुमचा घोडा योग्य मार्गावरून धावतोय. असेच धावत राहा. एकाएकी अन्य कुठल्या तरी सृष्टीत हरवल्यासारखी शिवरायांची मुद्रा दिसू लागली. आगीच्या पोटात पिवळे धमक सोने झळाळून उठावे तसा तेजाला त्यांच्या मुखावर चढला. देवसृष्टीला लाजवणाऱ्या रायगडावरील राज्याभिषेकाच्या सोहळ्यातील शिवरायांच्या चेहऱ्यावर असा नूर दिसला नव्हता. शंभूराजांचा हात हाती पकडून शिवाजीराजे भारावलेल्या शब्दात बोलले, बेटा शंभू, महाराष्ट्र म्हणजे केवळ मराठ्यांचे राज्य नव्हे. महाराष्ट्र म्हणजे देव ब्राह्मणांचेही राज्य नव्हे. महाराष्ट्र म्हणजे महाराजांचे राष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे महारांचे राष्ट्र, कष्टकऱ्यांचे राष्ट्र. इथल्या प्रत्येक गड किल्ल्यांचा एक एक चिरा घडवताना, छिन्नीशी खेळताना त्यांनी आपली बोट चिंबवली, गुरुदांच्या पायात बलिदान केले. त्या सर्वांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र. मोरोपंतांनी अनाजींना सांगितले. दत्तोबा. भाग 2. मोरोपंतांनी अनाजींना सांगितले. दत्तोबा, काल आंध्रमावळलातले कुणबी भेटले राजांना. असं मोरोपंतांचे बोल ऐकून अनाजी दत्तो गोंधळले. थोरल्या राजांनाही पटलं. तिकडे मोठा दुष्काळ पडल्याचं त्यांनी मान्य केलं. सारा माफीचा निर्णयही लागलीच जाहीर केला राजांनी. अनाजींना ती घटना आवडल्याचे दिसले नाही. ते तणतणले. तरी मी फडावर सर्वांना सांगून गेलो होतो. त्या कुणबटांना महाराजांकडे थेट सोडू नका. मनापासून पेरायचं नाही. कष्ट उपसायला नकोत. राज्यातून कुठून कुठून हे गावंढळ इकडे धावत येतात. उठसूट शंभूराजे शंभूराजे असा कंठरव करतात. वसूल आणि सारामाफीतही युवराजांनी लक्ष घालायचं तर काळ मोठा कठीणच म्हणायचा. अनाजींच्या वैतागावर मोरोपंत दिलखुलास हसले. अशा अनाजींनी दत्तोजींच्या भुवया अधिक वक्र झाल्या. तेव्हा त्यांना शांत करत मोरोपंत आपल्या घोगऱ्या आवाजात बोलले, तुमच्याच शब्दात शंभूराजे कुठलाही उलटा प्रश्न करू शकतात. तो कसा? राज्यातल्या रयतेचं गाऱ्हाणं युवराजांना न ऐकायचं तर काय राजाच्या भावी वारसदार म्हणून फक्त सागरगोटे खेळायचे की काय? बोला मयुरेश्वर, तुम्ही सारेच युवराजांच्या पक्षाचे. अनाजी वैतागले. प्रश्न कोण कोणाच्या पक्षाचा हा नाही अनाजी. रयतेची गाऱ्हाणी
मार्गी लागणं महत्वाचे. पण उठसूट करात सूट वा माफी दिल्यानं राज्याचं नुकसान होतं. हिशेबात खोट येते. हिशोबातल्या खोटीबरोबरच रयतेची पाठीला लागलेली पोटही पाहायला शिका, असा उभट जबाब शंभूराजांनी दिला आहे तुमच्यासाठी अनाजी, मोरोपंत बोलले. बोलता बोलता मोरोपंतांनी अनाजींना पुढे सांगितले. काही दिवसांमागे विशाळगडाकडची मंडळी भेटली त्यांना. एका ओढ्याला मोठा बांध घालून पाणी वळवावं, पिकांसाठी वापरावं, अशी त्यांची मागणी आहे. युवराजांनी ती उचलून धरली आहे. चालायचंच अनाजी. जेव्हा कारभारात नवं रक्त येतं तेव्हा त्यांची तळपही कारंजासारखी उसळती राहते. आपल्यासारख्या वृद्धांनी 2 पावलं मागे सरावं, त्यांना वाट द्यावी. अनाजी मोकळेपणाने हसले. युवराजांची चेष्टा करत बोलले, भले, आता ओढ्यांचीही दिशा वळणार. उद्या वाहत्या नद्यांना बांध घालून अडवायची भाषा कराल. विस्तारानं आम्हाला काही ठाऊक नाही. पण कर्नाटकाच्या मोहिमेमध्ये शंभूराजे थोरल्या महाराजांकडे अनेक नव्या कल्पनांवर मसलत करणार आहेत म्हणे. चालायचंच. आमच्या युवराजांना त्या कलशाच्या नादाने काव्याची बाधा झाली आहे. कवींची आणि बैलांची डोकी वेगळी असली तरी उद्देश एकच. कोण कागदाशी खेळतो तर कोणी मातीवर शिंगाने उकऱ्या काढतो. सारच व्यर्थ. मोरोपंत खाजगीकडे निघून गेले. पण अनाजींच्या मस्तकात एकच घुसडण चालली होती. त्यांना अचानक 4 दिवसामागचा प्रसंग आठवला. तेव्हा फळावर कार्यमग्न असणाऱ्या शिवाजी राजांना मोरोपंतांनी प्रश्न केला होता. राजे, कर्नाटकाच्या मोहिमेवर शंभूराजे येणार असतीलच ना? शिवरायांनी पेशव्यांकडे चमकून पाहिले होते. तेव्हा शिवराय हसत उत्तरले होते, मोरोपंत, अहो, हातातोंडाशी आलेल्या आपल्या युवराजाला राजाने मोहिमेवर घेऊन जायचंच नाही तर काय त्याला नुसतं घरकोंबड्यासारखं महालात कोंडून ठेवायचं? मोहिमेची आखणी आणि राजकारभाराच्या उतरंडीचं ज्ञान योग्य वयामध्ये युवराजांना नको का व्हायला? बाळाजी आवाजी मध्येच बोलले. बाळाजीचे आगंतुक बोलणे अनाजींनी दत्तोंना चोंबडेपणाचे वाटले होते. ज्या संकटाची अनाजींना भीती वाटत होती तसेच घडले होते. युवराज संभाजींना कर्नाटकाच्या मोहिमेवर बरोबर घेण्याचे थोरल्या राजांनी ठरविले होते. अनाजींच्या मते हीच एक दुष्टचक्राची सुरुवात होती. सवयीप्रमाणे हजारोंच्या गर्दीत शंभूराजे उठून दिसणार, लढाईत तलवारबाजी करणार, वाटाघाटीमध्ये हिऱ्यासारखे चमकणार. पुढच्या कल्पनेने अनाजींनी जणू धीरच सोडला. त्यांना फळावर काही केल्या थांबवेना. ते भले तिरमिरीत चालू लागले. पण त्यांची पावले आपोआप त्यांना सोयराबाईच्या महालाकडे ओढून नेत होती. सप्तमहालाकडे निघताना अनाजींनी अष्टप्रधानांच्या वाड्याकडे एक नजर टाकली. ते नुकतेच एका वाड्यामध्ये राहायला आले होते. याआधी ते गडाखाली पाचाळत राहायचे. परंतु वर सदरेवर यायला लागणारा वेळ, जवळ येत चाललेले वार्धक्य आणि खालच्या वाड्यात हंसाचा झालेला अपघाती मृत्यू, एकूणच अनाजींना पाचाळचे वास्तव्य लाभदायक ठरले नव्हते. त्यांनी गडावरच राहायचे ठरवले. अष्टप्रधानांमध्ये अनाजीपंत स्वतः एक बडे संस्थान होते. उंचापुरा भक्कम देह, सावळा रंग, डोक्यावरची कलती पगडी, कानातल्या झुलक्या भीकबाळ्या आणि त्यांची दमदार पावलं या गोष्टी फळावर उठून दिसायच्या. मूळचे ते संगमेश्वरचे कुलकर्णी. परंतु त्यांच्यावर शिवाजीराजांची नजर पडली आणि आयुष्याला वेगळे वळण लागले. आज ते हिंदवी स्वराज्याचे सुवर्णवीस बनले होते. राजांचा सारा खाजगी पत्रव्यवहार, कारभार आणि सारा वसुली यासारखी महत्वाची कामे त्यांच्याकडेच होती. स्वराज्यातल्या जमीन जोखमीचे कामही तेच पाहात.
राज्यातील कोणाही कारकुनांची दप्तरे ते अचानक जाऊन तपासत. एवढीशी खोटही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. अनाजींचा दरारा असा भयंकर होता की केवळ त्यांच्या नावाने कारकून अंमलदार चढचढा कापत. अनाजींनी स्वराज्यासाठी काही कमी खस्ता खाल्ल्या नव्हत्या. राजे जेव्हा अफजल खानाच्या भेटीस गेले होते तेव्हा प्रतापगडावर जिजाऊ आणि बाल शंभूराजांच्या संरक्षणाची जोखीम त्यांनी अनाजींवर सोपवली होती. एवढेच नव्हे तर राजे आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी गेले होते तेव्हा त्यांच्या माघारी राजांचे प्रशासन सांभाळण्यात अनाजींचा सिंहाचा वाटा होता. भुदरगडाजवळच्या सामानगड त्यांनीच बांधून घेतला होता. तिथली सबनिसी आजही त्यांच्याकडेच होती. पन्हाळा आणि रांगणा किल्ला काबीज करताना अनाजींनी स्वतः तलवार चालवली होती. कोकणपट्टीत स्वराज्याचा अंमल बसावा यासाठी त्यांनी खूप कष्ट उपसले होते. त्यांची बक्षिसी म्हणून शिवराजांनी दक्षिण कोकणचा दाभोळ, राजापूर, कुडाळपासूनचा फोंड्यापर्यंतचा कारभार त्यांच्याकडे सोपवला होता. एकूण रायगडाच्या कारभारात अनाजींचे स्थान एखाद्या बुरुजाप्रमाणे भक्कम होते. संभाजीराजे स्वभावाने सडेतोड. तारुण्यामुळे त्यांच्या अंगामध्ये आलेली थोडीशी बेफिकिरी या गोष्टी रास्त होत्या, परंतु शंभूराजांच्या उग्रपणाची झळ प्रत्यक्ष सरकारकुनांना बसू लागली. तसे अनाजी कमालीचे सावध झाले होते. इंग्रज, डच, पोर्तुगीज रायगडावर राजांना जेव्हा भेटायला येत तेव्हा राजांच्या बरोबरच ते मोरोपंत, अनाजी आणि राहुजी सोमनाथ या तिघांनाही न चुकता नजराणे आणत. त्यामध्ये द्रव्य थोडे कमी पडले तरी अनाजींना त्यांचा खूप राग येई. काही वेळा अशा वसुलीसाठी गुपचूप आपले शागिर्दही फिरंग्यांच्या वखारीपर्यंत पाठवत. दक्षिण कोकणातून येणाऱ्या वसुलात अनेक वेळा तूट दाखवली जाई. अनाजींच्या मर्जीतले अनेक कारकून सरकारकून तिकडे होतेच. सत्ता सुद्धा लोणच्यासारखी जेव्हा मुरत जाते तेव्हा अधिकाऱ्यांच्याही तोंडाला पाणी सुटते. असे प्रकार आपल्या राज्यात घडताहेत याची थोरल्या राजांना कल्पना होती, पण सरकारकुनांचे वय, त्यांचा अनुभव, पूर्वचरित्र याचा विचार करून राजे तिकडे दुर्लक्ष करीत. मात्र शंभूराजांसारख्या सडसडत्या रक्ताच्या तारुण्याला या गोष्टी सहन होत नव्हत्या. त्यांनी अनेकांच्या चोऱ्या पकडल्या होत्या. तारुण्याच्या कैफात अनाजींसारख्यांच्या वयाचा विचार न करता ते अनेकदा उघडपणे बोलून जात. हे आले फुकटराव, हे आलेत द्रव्यखोर सरकार कारकून. युवराजांच्या ह्या धाडसी उद्गारांनी अनाजींसारखी मुरब्बी मंडळी आतून दुखावली जात होती. शंभूराजे 18-19 वर्षाचे झाले होते. ते दिसामासाने बलवान बनत चालले होते आणि त्यांच्यातली आणि सरकारकुनातली दरीही रुंदावत चालली होती. हंसाच्या प्रकरणामुळे तर अनाजींना युवराज जन्मोजन्मीच्या वैराहून दुष्ट वाटू लागले होते. अनाजी आल्याचे पाहून सोयराबाई सुखावल्या. दोघांच्याही मार्गातली धोंड एकच होती. त्यामुळे सोयराबाईंनी अनाजींपुढे आपले मन खुले केले. अनाजीपंत, आमचे राजाराम बाळ वयानं शंभूराजांपेक्षा मोठे असते तर किती बरं होतं. राजगादीसाठी वयाचा विचार अनेकदा केला जात नाही महाराणी. गरोदर राजमातेलाही आदराचे स्थान देऊन भावी राजकुमाराच्या नावाने राज्यारोहणाचे बाशिंग बांधल्याची कितीही उदाहरणं देऊ तुम्हाला. आणि आमचे राजाराम साहेब तर चांगले 6-7 वर्षाचे आहेत. राजारामांच्या राज्यारोहणाच्या केवळ कल्पनेनेच अनाजी दत्त सुखावले गेले. सोयराबाई थोडा वेळ शांत बसल्या. काहीसे आठवून बोलल्या, एक बरे झाले. तूर्त सुंठेविना खोकला गेला. चाललेत ना शिवपुत्र कर्नाटकाच्या मोहिमेवर. चला, त्यांच्या अनुपस्थितीत रायगडावर बिना हस्तक्षेपाचे सुखाचे महिने अनुभवू. छे छे महाराणी, आपण काय बोलता आहात. अनाजी
कडवट सुरात बोलले, कोणत्या महाभयंकर स्वप्नात आपण वावरता आहात याची कल्पना आहे का तुम्हाला? ह्या मोहिमेच्या निमित्तानं थोरल्या महाराजांच्या नजरेत आपण पराक्रमी असल्याचं सिद्ध करण्याची संधी शंभूराजे बिलकुल सोडणार नाहीत. त्यांच्या शिरपेच्यात आणखीन एक तुरा, हिंदवी स्वराज्याचे काबिल वारसदार म्हणून तेच मिरवणार. सोयराबाईंनी कपाळावरचा घाम आपल्या पदराच्या टोकाने टिपला. दीर्घ श्वास घेत त्या बोलल्या, पंत, वाऱ्याची दिशा चांगली नाही, पण त्याला जबाबदार कोण, तुम्ही की आम्ही? सोयराबाई चूप झाल्या. त्यांच्याही मनामध्ये एक आंदोलन माजले. खरेच हंसा प्रकरणाची चौकशी कशासाठी आपणाकडे यावी? शिवाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र, कोट्यावधी होणांचे आणि जनसामान्यांच्या आशेचे प्रतीक बनलेल्या हिंदवी स्वराज्याचे वारसदार शंभूराजे यांच्याकडून अत्यंत नीच कृत्य घडल्याचा आरोप होता. वसंत पंचमीच्या सणानिमित्त राजवाड्यात आलेल्या एका ब्राह्मण कन्येवर शंभूराजे बलात्कार करतात, तोही दिवसाढवळ्या. बरे, ती कन्या ही कोणा ऐऱ्यागैऱ्याची नव्हती. स्वराज्याचे अष्टप्रधानातील 3ऱ्या क्रमांकाचे अंमलदार सुरणवीस अण्णाजी दत्तो यांची ती लाडकी कन्या. घडल्या प्रकाराची पुन्हा आठवण करून देत अनाजी बोलले, महाराणी, दैवानं किती चांगली संधी दिली होती तुम्हाला. इतकी कोणाची भीती वाटली? माझी पोर जीवानिशी गेलीच होती. आपण ह्या उर्मट युवराजांवर आरोप ठेवून रिकाम्या झाल्या असत्या तर कायमचेच दुखणे मिटले असते हो. सोयराबाई त्या आठवणीने गोंधळल्या. थोरल्या महाराजांनी दिलेली जोखीम त्यांनी अत्यंत निष्ठेने पार पाडली होती. संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांनी निरक्षीर विवेक बुद्धीने केली होती. मुळात प्रश्न होता वसंत पंचमीसाठी राणी वशाकडे सर्व लेकी बाळी गोळा झाल्या. तो मेळा सोडून 2 महाल सोडून 3ऱ्या महालाकडे हंसा निघून गेलीच कशाला? सोयराबाईंनी पहारेकरी दिमाखदार सोयराबाई त्या आठवणीने गोंधळल्या. थोरल्या महाराजांनी दिलेली जोखीम त्यांनी अत्यंत निष्ठेने पार पाडली होती. संपूर्ण प्रकरणाची चौकशी त्यांनी निरक्षीर विवेक बुद्धीने केली होती. मुळात प्रश्न होता वसंत पंचमीसाठी राणी वशाकडे सर्व लेकी बाळी गोळा झाल्या होत्या. तो मेळा सोडून 2 महाल सोडून 3ऱ्या महालाकडे हंसा निघूनच गेली कशी? सोयराबाईंनी पहारेकरी, खिदमतगार, राजांच्या महालातील दासी सर्वांच्या साक्षी घेतल्या. दुःखाने उन्मळून गेलेल्या हंसाच्या आईचीही भेट घेतली. तिचे सांत्वन केले. ज्या विहिरीत आत्महत्या केली तिची पाहणी केली. शेवटी त्यांनी शंभूराजांना साक्षीस बोलावले. युवराज आरंभी काहीच बोलायला तयार नव्हते. शेवटी ते इतकेच बोलले, मातोश्री, आमच्या हर महालाच्या आजूबाजूला इतकी मंदिरं आहेत, तुळशी वृंदावनं आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येक दरवाजाच्या चौकटीवर श्री गणेशाच्या कोरलेल्या मूर्ती, प्रत्येक कोनाड्यातल्या देवी देवकांच्या पाषाण मूर्ती, हे सारं मांगल्यानं भरलेलं वातावरण, त्याचं पवित्र आम्ही कसं विसरू? पण शंभूराजे, तुमच्यावरचा आरोप खरा की खोटा याचीच फक्त साक्ष द्या. आपण असं विचारून तरी कशा शकता मातोश्री? आजूबाजूला सहस्र लोकांनी गजबजलेल्या आमच्या महालात दिवसाढवळ्या एखाद्या तरुण मुलीला आपल्या मचंकी ओढायला आम्ही काय कावड्याचे पोर होतो? मी सिंहाचा छावा आहे, रानातला रावा आहे. सोयराबाईंनी सर्व साक्षी पुरावे नोंदवले. सोबत बाळाजी चिटणीस होतेच. त्यांच्या हस्ताक्षरात साध्यंत अहवालात लिहून तयार झाला होता. जेव्हा थोरल्या राजांनी अहवालावरून नजर फिरवली तेव्हा त्यांनी सुटकेचा मोठा सुस्कारा सोडला. राजांनी सोयराबाईंना फक्त इतकेच विचारले, राणीसाहेब,
समजा जर खरेच असे पातक घडले असते तर आपण काय केले असते? एका क्षणाचाही उसंत न घेता राजांच्या नजरेला नजर देत सोयराबाई बोलल्या, युग प्रवर्तक पुण्यवान पित्याच्या पोटी असा बदफैली पुत्र उपजल्याचा आम्हाला धिक्कार वाटला असता. लागल्या हाताने त्याचा कडेलोट करून एक नवा पायंडा पाळा यासाठी आम्हीच महाराजांकडे आग्रह धरला असता. त्या उद्गाराने राजे समाधानाने हसले. तेव्हा सोयराबाई गोंधळल्या. त्यांनी राजांना प्रश्न केला. दरबारामध्ये प्रल्हाद, निराजी आणि काजी हैदरांसारखे बडे बडे न्यायाधीश असताना ही चौकशी आपण आमच्याकडे का सोपवलीत? राजे मंदसे हसत बोलले, एक तर हे प्रकरण अतिशय नाजूक होते, शिवाय आपण शंभूराजांच्या सावत्र माता, त्यामुळेच आरोपी बद्दल प्रेमाचा लवलेशही मनामध्ये न ठेवता आपण कठोरपणे चौकशी कराल आणि अंती जे असेल ते सत्य बाहेर येईल याची आम्हाला बालंबाल खात्री होती. म्हणूनच तो सारा प्रकार सोयराबाईंना पुन्हा आठवला. त्या अनाजींना स्पष्ट बोलल्या, हंसानं एकतर्फी प्रेमाच्या नैराश्येतून विहिरीत उडी घेऊन जीवन संपवलं. हे आमचं अनुमान आजही आम्हाला बरोबरच वाटतं पंत. हे पहा महाराणी साहेब, शंभू राजा नावाच्या युवराजासाठी माझी पोर हकनाक जीवाला मुकली. हे शंभू हेच आमच्या नाशाचं मूळ. शंभू हाच आमचा घातवार आहे. ही गोष्ट मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत कदापिही विसरू शकणार नाही. मग आम्ही काय करायला हवं होतं पंत? राणीसाहेब, भावी राजमातेच्या त्या भरजरी राजवस्त्रांची, मंगल सनईची तुम्ही थोडीशी याद केली असतीत तरी तुमच्या हातातली न्यायाच्या तराजूची दांडी योग्य बाजूने झुकली असती. पंत, त्या दरम्यान तसा उघड सल्ला देऊन आम्हाला सावध करायचा शहाणपणा तरी तुम्हाला वेळेत का सुचला नाही? सोयराबाईंनी विचारले. आपला अति महत्वाकांक्षी स्वभाव लक्षात घेता शंभूराजांचा काटा काढायची ही संधी सोडायचा भेडसळपणा, असा प्रमाद आपल्या हातून घडेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आम्हाला. बराच वेळ दोघांमध्ये मसलत चालली होती. शेवटी आडसावलेले अनाजी उठले. हलक्या आवाजात सोयराबाईंना म्हणाले, बघा महाराणी साहेब, आपणच विचार करा. जर शंभूराजे थोरल्या महाराजांसोबत कर्नाटकाकडे जातील तर मोहिमेत तलवार गाजवतील, महाराजांच्या नाकातले बाळ ठरतील. पण अनाजी पंत, याबाबत राजांशी आमचं बोलणं झालं आहे. ते शंभूराजांना मोहिमेवर नेण्यासाठी कृतनिश्चयी दिसले. त्यांचं मन बदलणं अवघड आहे का? महाराज म्हणाले. जसा रात्री मागे दिवस धावतो तसंच राजांबरोबर युवराजांनाही मोहिमेवर जाणं अगत्याचं आहे आणि जरुरीचं असतं. उद्या राज्यकारभाराची सूत्र युवराजांना सांभाळायची आहेत. भले म्हणजे थोरल्या महाराजांनी एकदाच उत्तर देऊन टाकलं तर. अनाजींनी कोंड्याची नेमकी उकल केली तसे सोयराबाईच्या अंगातून अवसान घडल्यासारखे झाले. त्या पाषाणासारख्या तशाच निमूट बसून राहिल्या. तेव्हा त्यांच्या जवळ जात अनाजी कुजबुजले, महाराणी, याही गोष्टीवर एक इलाज आहे. सोयराबाईंनी अनाजीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. जेव्हा अनाजी बोलले, तुम्हाला आठवत असेल तर आपण कर्नाटकाचं राज्य आणि रायगडाचा राज्य अशा हिंदवी स्वराज्याच्या 2 वाटण्या कराव्या असा विचार एकदा थोरल्या राजांच्या डोक्यात आला होता. तेव्हा आपण फक्त बटवाऱ्याचा आग्रह धरा, मग शिवाजी राजांनाच ठरवू दे त्यांना तुर्तास काय हवंय, राज्याचा बटवारा की युवराजांना न्यायचं मोहिमेवर. आमच्या दृष्टीनं म्हणाल तर शंभूराजांनी महाराजांसोबत जाणं आमच्यासाठी घातकच ठरेल. आधीच पितापुत्रांचं सूत्र उत्तम जमलं आहे. राज्याभिषेकासाठी ते काशी
रात्रीचे गागा भट्ट आलेले त्यांच्याशी तेव्हा हे शिवपुत्र संस्कृत काव्यावर दिवस रात्र चर्चा करत त्यांना ह्या युवराजांनी इतकं वेळ केलं होतं की ते काशीकर महंत शिवाजी राजांना काय म्हणाले होते आहे का माहीत तुम्हाला? काय? हा सवाई शिवाजी होईल म्हणून तेव्हा माझं एकाल तर युवराजांच्या कर्नाटक मोहिमेचे दोर वेळीच रोखून धरा, नाहीतर तिकडून येताना हुशार शंभूराजे आपल्यासाठीच वसियतनामा लिहून आणतील आणि रायगडावरच्या गवताने साकारलेल्या एखाद्या झोपडीच्या वडचणीलाही जागा उरणार नाही तुमच्या राजा रामांना.